सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव हा त्याच्या पोलिसाकडून बाहेरून जेवण मागवतो तेव्हा ते बघून सिंधू राघवला म्हणते की काय राघव, बाहेरून कशाला मागवलं जेवण? तुम्हाला त्या जेवणामुळे काही त्रास झाला तर इथे घरचे जेवण तयार आहे. राघव म्हणतो की इतक्या वर्षापासून जो त्रास सहन केला ना, त्या त्रासापेक्षा हा त्रास काहीच नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते की दुसऱ्याला त्रास देणाऱ्यांनी स्वतःला सुद्धा त्रास सहन करून घ्यायची तयारी ठेवावी. तेवढ्यात सावी राघवकडे येत म्हणते की पोलीस काका, माझी आई ना खूप छान थालीपीठ बनवते, तुम्ही एकदा खाऊन बघा ना. तेव्हा राघव हा सिंधूकडे बघतो. सावी म्हणते की स्पेशली माझ्या आईचं जर ऐकलं नाही ना तर ती किती रागावते ते तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला तिचा ओरडा खायचा का? सावी म्हणते की द्या ते पार्सल इकडे आणि गुपचूप ते थालीपीठ खा. तेव्हा ते पार्सल घेऊन थाली ही किचनमध्ये ठेवते. तर राघव हा सिंधूकडे बघत म्हणतो की ठीक आहे सावी मॅडम, तू म्हणतेस म्हणून मी खातो बरं का. तर सावी म्हणते की गुड बॉय. तेवढ्यात वेणू पुढे येत म्हणतो की सावी, बरं झालं तू बाबांना कन्व्हिन्स केलं बरं का, नाहीतर ते कुणाचंच ऐकत नाही. सिंधू म्हणते की त्यांची ती जुनी सवय आहे. ते ऐकून वेणू म्हणतो की डॉक्टर काकू, तुम्ही तर माझ्या बाबांना पहिल्यांदा भेटलात, मग तुम्हाला हे कसं माहिती? ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो. वेणू म्हणतो की सांगा ना डॉक्टर काकू, तुम्ही अगोदरपासून बाबांना ओळखता का? तेव्हा राघव म्हणतो की वेणू, खाताना बोलायचं नाही, मी तुला किती वेळा सांगितलंय. इकडे राणी ही आता अन्वीला समजावू लागते. अन्वीला म्हणते की अगं, ही काय बोलायची पद्धत झाली का? ती तुझी आजी आहे. राणी अन्वीला काकूची माफी मागण्यासाठी सांगते. तेव्हा अन्वी म्हणते की तू टिपिकली सिरियलसारखी का वागतेस? तर राणी खुश होते. तर काकू म्हणते की असू दे गा अन्वी, तुम्हाला किती वर्षांनी भेटतेस, ये बरं माझ्याजवळ आणि बस. तर अन्वी म्हणते की नाही नाही, असू दे आजी. अन्वी म्हणते की आजी, या मामीला समजून सांग, मला ऑर्डरही द्यायची नाही आणि मला बोलायचंही नाही, मला बोरिंग करायचं नाही अजिबात. तर अन्वीचे ते वागणे बघून सगळ्यांनाच आता मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर पुन्हा अन्वी कानामध्ये हेडसेट घालून त्यांच्यासमोर म्युझिक चालू करते आणि नाचू लागते. अन्वीचे ते वागणे बघून रेश्मा म्हणते की अरे देवा, योगेश भाऊजी आणि राखीताईला हिला परत घेऊन जायचं सांगा. तेव्हा चिडतच आई आजी म्हणते की हे अन्वीच्या आजीचं घर आहे, तेव्हा ती वाटेल तेव्हा इथे येऊ शकते आणि राहू शकते. रेश्मा म्हणते की पण काकू, ती कशी वागते, तुम्हाला तिचं वागणं दिसत नाही का? तेव्हा काकू म्हणते की ती हॉस्टेलमध्ये राहते ना, तेव्हा माणसाबरोबर कसं वागायचं फॅमिलीमध्ये याची तिला सवय नाही आहे. रेश्मा कानातला हेडसेट राणी ही पुन्हा अन्वीचा काढून ठेवत म्हणते की अगं, सगळे तुझ्यासोबत बोलतायत. तर अन्वी म्हणते की मला का त्रास देतेस तू? इकडे आता जेवण झाल्यानंतर राघवला ठसका जातो. तेव्हा सिंधू राघवला खाली बसवत पाणी देते. तर पाणी पिता सिंधू म्हणते की बरं वाटतंय का आता? राघव म्हणतो की एवढी माझी काळजी होती तर एवढ्या वर्षामध्ये कॉन्टॅक्ट का नाही केला? राघव म्हणतो की एवढ्या वर्षात एक फोनही नाही केला आणि तू जिवंत आहे की नाही हे सुद्धा नाही कळवलं. तर सिंधू म्हणते की तुम्हाला मेमरी लॉस झाला का? तेव्हा राघव म्हणतो की नाही, मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आठवतात आणि त्या माझ्या आठवणी अशा आहेत की त्या मेल्यानंतरही मी विसरू शकत नाही. सिंधू म्हणते की मला घर सोडून जाण्यासाठी तुम्ही भाग पाडलं, हे ठीक होतं का राघव? सिंधू म्हणते की सगळा दोष ना मला देण्या अगोदर स्वतः काय केलं याचा एकदा विचार करा. राघव म्हणतो की तुला घर सोडून जाण्याची सिंधू काही गरजच नव्हती. मुळात दुसरे खूप ऑप्शन होते, आपण बसून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता. सिंधू म्हणते की मला नाही वाटत काही फरक पडला असता, त्या अगोदरही आपण बोललो होतो, पण तुम्ही तुमचा निर्णय अजिबात बदलला नव्हता. सिंधू म्हणते की तुम्ही माझ्याकडे घर सोडून जाण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय ठेवला नव्हता. राघव म्हणतो बरोबर आहे तुझं, तू कधीच चुकत नाही, तू तुझ्या सर्व चुकांचा दोष दुसऱ्यालाच देते. तर सिंधू म्हणते की मी जर मला परत यायचं असतं ना तर मी घर सोडून गेलेच नसते राघव. तेव्हा राघवला राग येऊन राघव हा सिंधूला दोन्ही हाताने धरतो आणि भिंतीकडे घेऊन जात रागाने म्हणतो की मला एका प्रश्नाचं माझ्या उत्तर दे, सावी कुणाची मुलगी आहे? तेव्हा रागाने सिंधू म्हणते की सावी माझीच मुलगी आहे. राघव म्हणतो की ते शक्य नाही. तेव्हा सिंधू म्हणते की का? राघव म्हणतो की कारण तू कधीच आई होऊ शकणार नव्हतीस सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते की जसे चमत्कार होतात ना, तेव्हा हाही एक चमत्कार आहे असं समजा. तेव्हा रागाने राघव म्हणतो की असली उत्तरं मला देऊ नको सिंधू, खरं सांग सावी तुझीच मुलगी आहे का? तर सिंधू म्हणते हो. राघव म्हणतो की खरं सांग सिंधू, आणि तो माणूस कोण आहे जो सतत तुझी आणि सावीची घरामध्ये काळजी करत असतो? राघव म्हणतो की तो माणूस कोण आहे सिंधू, आणि सावीचा बाबा कोण आहे? तेव्हा सिंधू म्हणते की या प्रश्नाचं उत्तर
लाच पाहिजे असं मला काही वाटत नाही. इकडे आता अन्वीच्या कानातून म्युझिक काढत असताना राणीकडून अन्वीच्या बॅगमधील पॉकेट खाली पडते. तेव्हा ते स्मोकिंगचं पॉकेट बघून सर्वजण म्हणतात की अन्वी हा काय प्रकार आहे. तर अन्वी म्हणते की आत्ताच्या जनरेशनमध्ये सगळे स्मोकिंग करतात, त्यात काय एवढं. अन्वी म्हणते की त्यात कसली आली भीती. तर राणी म्हणते की तुमच्यासाठी भीती नसेल, पण या घरात कोणी स्मोक करत नाही आहे अन्वी. आणि राणी म्हणते की तू सुद्धा या घराचा भाग आहे. तर अन्वी म्हणते की मी फार कमी दिवसासाठी इथे राहायला आले. तेव्हा ऋतुराज म्हणतो की बरोबर आहे अन्वी, या सर्व गोष्टींपासून तू लांब राहा. तर रेश्मा म्हणते दे ते पाकिट, मी बाहेर टाकून येते. तर अन्वी ते पॉकेट द्यायला तयार होत नसते. अन्वी म्हणते की तुम्ही माझ्यावरती एवढ्या रिस्ट्रिक्शन का टाकतायत. त्यानंतर काकू म्हणते की राणी अन्वीला तिची खोली दाखव आणि म्हणते की अन्वी तुला भूक लागली असेल, तुला काय खायला पाहिजे. तर अन्वी म्हणते की मी माझं बघेन. अन्वी म्हणते की मी माझं काहीतरी ऑर्डर करेल. तर राणी ही अन्वीला घेऊन तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते. रेश्मा म्हणते कशी वागते ही अन्वी. तेव्हा काकू म्हणते की अन्वीची मनस्थिती आणि परिस्थिती आपल्याला माहिती आहे, पण योगेशने तिच्याकडे लक्ष द्यायला नको का. काकू म्हणते की अन्वी आता पुन्हा हॉस्टेलमध्ये जाणार नाही राजेश्री, ती इथेच आपल्यासोबत राहील. इकडे राघव सिंधूला म्हणत असतो की सावीचा बाबा कोण आहे आणि तो माणूस कोण आहे. तर सिंधू म्हणते की मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला बांधील नाहीये, तुम्ही खूप पुढे निघून गेलात ना. सिंधू म्हणते की मग मला प्रश्न विचारायचा तुम्हाला कुणी हक्क दिला. राघव म्हणतो की सिंधू तू गेल्यानंतर एवढ्या वर्षी मी कसं जगलो ना, माझं मला माहिती आहे. राघव म्हणतो की तुला त्याचा अंदाज सुद्धा नाहीये सिंधू, मी फक्त नावापुरता जिवंत होतो, आतून मी पूर्णपणे मेलो होतो. तू तर निघून गेलीस, पण फक्त तुझ्या रागामुळे आणि युगोमुळे मी माझा मुलगा दगावलाय. तेव्हा सिंधू म्हणते की माझ्यामुळे नाही राघव. सिंधू म्हणते की तुम्ही मला घर सोडून जायला भाग पाडलंस. तर राघव म्हणतो की तू घर सोडून गेली ना, तेव्हा मला ते फक्त एका चिठ्ठीतून कळलं. तर सिंधू म्हणते की तुम्ही मधुताईंचं समर्थन केलं म्हणून मला घर सोडून जाण्यासाठी भाग पडलं. सिंधू म्हणते की तुमच्यासाठी तुमच्या बायकोपेक्षा आणि मुलापेक्षा मधुताई तुम्हाला जास्त प्रिय होत्या आणि त्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या, तर मग मी तिथे कुणासाठी थांबायला हवं होतं. राघव म्हणतो की एवढं सगळं होऊनही काय झालं, आज आपला मुलगा आपल्याबरोबर आहे का. राघव म्हणतो की आणि ते फक्त तुझ्यामुळे. तर ओरडतच सिंधू म्हणते की माझ्यामुळे नाही, तर अंकुर फक्त तुमच्यामुळे सोडून गेलाय आपल्याला. रागाने राघव सिंधूला सांगतो की सत्य हेच आहे की तुला तुझ्या फॅमिलीपेक्षा तुझा इगो प्रिय आहे. सिंधू म्हणते की आणि तुम्हाला मधुताई. तेवढ्यात राघवचा मोबाईल वाजू लागतो. तर विनू म्हणतो की बाबा फोन वाजतोय. तेव्हा रागाने राघव फोन घेऊन बाहेर निघून जातो. तर इकडे राणीचा फोन असतो. राणी म्हणते की राघव तू एक फोनसुद्धा केला नाही. तर राघव म्हणतो की थोडा धावपळीत होतो. राणी म्हणते की विनूची ट्रीटमेंट कशी सुरू आहे. राघव म्हणतो काळजी करण्यासाठी काहीच कारण नाही आहे. तेव्हा राणी म्हणते बरं झालं राघव तू तिथे गेला आणि विनूच्या ट्रीटमेंटचा निर्णय घेतला. तेवढ्या तिकडे मंगेश हा सिंधूकडे येतो आणि म्हणतो की राघव हा दुसऱ्यासोबत बोलतोय, त्याचा तुला त्रास होतोय ना सिंधू. तर सिंधू म्हणते की नाही, मला ते कुणाबरोबर जरी बोलत असले तरी कोणताच त्रास होत नाही. सिंधू म्हणते की त्यांनी लग्न केलंय, ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले, तेव्हा त्या विषयावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचे सिंधू ही मंगेशला सांगते. मंगेश म्हणतो की सिंधू तू माझ्याशी खोटं बोलू शकतेस, पण स्वतःशी कशी खोटं बोलणार. तर सिंधू म्हणते की मला आता राघवबद्दल काहीच वाटत नाही. त्यानंतर आता मंगेश हा सिंधूला सांगतो की सिंधू तुझ्या आयुष्यातील जवळच्या लोकांना एकत्र आणण्याची सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे सिंधू, आणि ही जबाबदारी जर तू पूर्ण केली नाही तर तुझ्या आयुष्यात तुला पश्चातापाची वेळ येईल. तर सिंधू म्हणते की मला आता राघवबद्दल काहीच वाटत नाही आणि मला कुणालाही एकत्र आणण्याची काहीच गरज वाटत नाही. तेवढ्या तिकडे राणी पुन्हा राघवला फोन करते आणि सांगते की राघव अरे आपलं लग्न अर्धवट राहिलं आणि तू मला दिलेलं प्रॉमिस मोडणार तर नाही ना ह्यावेळी. तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात सिंधू सावी आणि वेणूला सांगत असते की गेटच्या बाहेर जाऊ नका, आणि सिंधूचा तो आवाज मधूच्या आणि राघवच्या मोबाईलमध्ये येतो. तेव्हाच राणी म्हणते की हा कुणाचा आवाज आहे राघव. तर आता सिंधूचा आवाज हा राणीने ओळखलेला असतो. तर आता राघव आणि सिंधू इकडे कसे एकत्र येतात, त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन प्रेमाची जाणीव होऊन राघव आणि सिंधू राणीला फाट्यावर मारून कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.